सौदी अरेबियामधून रईसा बेगम कशीबशी पळून आल्याची घटना ताजी असतानाच अजून एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नोकरीचं आमिष दाखवून मुस्लिम महिलांना सौदीत नेण्याची अजून एक घटना समोर आली आहे। तू कैसी है? तूने खाना खाई क्या? नहीं बाकी नहीं खाना खाई, रास्ते ऊपर खाना दिए थे, मैंने फेंक दिया, भी लिया कर बैठ गई, आके अपने रूम में 70 नमक का पानी पी। हाँ, क्या बोली? 70 नमक का पानी पी मैंने, अभी खाना नहीं खाई। कानिजाचा जीव आपल्या बहिणीसाठी तुटतोय। कानिजाची बहीण रुक्साना सोबत संपर्कात राहण्यासाठी फोन कॉल हा आता एकमेव दुवा शिल्लक राहिलाय, कारण नागपूरच्या रुक्साना हिला सौदी अरेबियात बंदी बनवण्यात आलंय। इतकंच नहीं तर तिच्यावर जुलूम केले जात असल्याचं तिची बहीण सांगतेय। घबराना मत और टेंशन मत लेना बिल्कुल, और इधर का तो बिल्कुल ही मत लेना तूने। हाँ, और देखो साहब ने समझाया ना रात को, तो उनकी बात सुनना और घबराना मत। तेरे को बहुत जल्दी से जल्दी निकाल देंगे और निकालने की बहुत कोशिश कर रहे। 3-4 दिन में तू आ जाएगी, ठीक है? हे नागपुरातलं रुक्साना बेगमचं घर। घरात 18 विश्व दारिद्र्य, नवरा रिक्षा चालवायचा पण त्यात पायाचा त्रास। आर्थिक अडचणींमध्ये रुक्सानाची 2 मुलं आणि मुलगी देखील होरपळत होती, पण पैसे कमावण्यासाठी रुक्सानाला मार्ग सापडेना। अशातच रुक्साना हिला एका महिलेनं पैसे कमावण्यासाठी सौदी अरेबियात नोकरी देण्याची स्वप्न दाखवली। कसंबसं घरच्यांची समजूत घालून रुक्साना सौदीत गेली खरी, मात्र आता तिथून परतण्याचा तिचा मार्गच खुंटलाय। रुक्सानाला परत मायदेशी आणण्यासाठी तिची बहीण झुंजतेय। अम्मी, क्या हो गया? कुछ नहीं अम्मी, तुम्हारी बहुत ही याद आ रही है। बेटा जाएंगी, मैं टेंशन मत, तो मम्मी ला रही ना, मम्मी का बहुत बड़ा आ गई। हाँ, आईला बघण्यासाठी रुक्सानाच्या मुलीचे डोळे तरसलेत। पीडित महिलेने विचारलं की मला असा त्रास वगैरे का देताय किंवा मला परत का नाही पाठवत, मला इथं राहायचं नाही। तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2 लाख रुपयामध्ये विकत घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही सांगेल तसंच तुम्हाला वागावं लागेल। त्याच्यामध्ये संबंधित आरोपी आत्तापर्यंत आम्ही 2 आरोपींना अटक केले। त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि दुसरा एक पुरुष आहे 59 वर्ष वयाचा। आधी रसिया बेगम आणि आता रुक्साना, अशा कित्येक रसिया आणि रुक्साना देशाबाहेर अडकलेल्या असू शकतात, हा प्रश्न या 2 घटनांनी अधोरेखित केलाय। मात्र अशा प्रकारे एका माणसाच्या आयुष्याची तस्करी करणाऱ्यांना दलाल नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अदनामधनं का होईना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सौदी अरबमध्ये गुलाम म्हणून विकल्या जाणाऱ्या जनतेच्या कहाण्या समोर येत असतात, आणि हे सर्व एजंट्स मुंबईमध्ये बसलेले असतात। त्यामुळे प्रत्येक केसची काहीतरी वेगळी चौकशी करण्याऐवजी खरं तर एक SIT गठीत करून या संपूर्ण जाळ्याला संपवणं गरजेचं आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर।